नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर चला मग व्हिडिओला सुरू करूया. या पवित्र श्रावण महिन्यात तुम्ही शिवलिंगाची पूजा कशी कराल हे पाहूया. शिवलिंगावर वेगवेगळ्या सामुग्रीचा वापर करून अभिषेक केला जातो. जर का तुम्ही नियमित शंकराची पूजा करत असाल तर शंकराच्या मनपसंत गोष्टींचा अभिषेक करा. त्यामुळे तुमची सर्व काम पूर्ण होतील. शंकरावर ज्या सामुग्रीचा वापर करून अभिषेक केला जातो त्या सर्व सामुग्रीला वेगवेगळे महत्त्व आहे. हिंदू धर्माचे देवता म्हणून शिवशंकर याची खूप भक्तिभावाने पूजा अर्चना केली जाते. शंकरदेव हे त्रिमूर्तीपैकी एक आहेत. शंकराची पूजा ही शिवलिंग आणि मूर्तीच्या रूपात केली जाते. शिवलिंगाची पूजा करताना अनेक गोष्टीचा वापर केला जातो. शंकराची नियमित पूजा केल्यास दारिद्र्य दूर होते, आरोग्य नीट राहते, स्वभाव शांत राहतो, समाजातला मान सन्मान आणि यश प्राप्ती होते. आता पाहणार आहोत शिवशंकराची पूजा करताना कोणती सामग्री वापरली पाहिजेत. पहिल्या नंबरवर आहे पाणी. शंकराला पाणी खूप आवडते. मंत्र बोलताना हळूहळू शिवलिंगावर पाणी वाहिल्यास तुमचा स्वभाव शांत होतो. दुसरा आहे केशर. पाण्याप्रमाणे शंकराला केशरही तितकंच प्रिय आहे. दर सोमवारी शिवलिंगावर केसरचे दूध वाहिल्यास सर्व मनोकामना आणि लग्न लवकर होते. महादेवाला अभिषेक करायचा झाल्यास शिवलिंगावर साखर वाहायची. असे केल्यास धन लाभ होतो. दूध. शिवलिंगावर दूध वाहावे, त्याने आरोग्य नीट राहते आणि कोणतेच आजार होत नाही. दही. पाणी केशरप्रमाणे शंकराला दही देखील खूप आवडते. शंकराला दही वाहिल्यास जीवनात असलेले सर्व त्रास निघून जातात. चंदन. शिवलिंगावर चंदन वाहिल्यास व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल दिसून येतात. तसेच समाजात देखील त्या व्यक्तीला मान सन्मान प्राप्त होतो. मध. मध हे गोड असते. शिवलिंगावर मध वाहिल्यास व्यक्तीच्या वाणीत गोडवा निर्माण होतो. गाईचे तूप. गाईच्या दुधापासून तयार केलेले तूप शंकरावर वाहावे. तूप वाहिल्यास जीवनात प्रगती होते. 9 नंबर आहे भांग. शंकराला भांग खूप प्रिय आहे. शिवलिंगावर भांगचे लेप किंवा भांगाची पाने वाहू शकतात. असे केल्यास जीवनातून नकारात्मकता आणि वाईट सावली निघून जाते. तर मग मित्रांनो, ह्या 9 सामग्री तुम्ही शिवलिंगावर नक्की अर्पण कराल. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब कराल आणि शेजारच्याच बेलायकॉनवर सुद्धा प्रेस कराल, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.